या संदर्भात आज एकदम सविस्तर चर्चा झाली आणि अनेक विषयावर चर्चा झाली। भविष्यातील होणाऱ्या निवडणुका त्या कशा पद्धतीनं लढाव्यात त्या संदर्भात चर्चा झाली आणि एकूण राजकीय चर्चेमध्ये ओघाओघानं या विधान परिषदेच्या रिक्त जागेच्या संदर्भातही चर्चा झाली। माननीय उद्धवजींची आम्ही आज भेट घेतली। आम्ही विधिमंडळ काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारजी, उपनेते अनिल पटेलजी, आम्ही सर्वजण तिघे एकत्र भेटलेलो आहे आणि महाराष्ट्रातलं जे पुढचं भविष्य काळातलं राजकारण आहे, ज्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या येणार आहे त्याबाबतीत सुद्धा एक सविस्तर चर्चा आम्ही केलेली आहे। याशिवाय विधान परिषद सुद्धा विरोधी पक्ष नेतेपद आज मोकळं आहे, झालेलं आहे, खाली आहे। विधानसभेचं सुद्धा विरोधी पक्ष नेतेपद भरलं गेलेलं नाही। या सगळ्या गोष्टींची चर्चा आम्ही केलेली आहे, सविस्तर चर्चा झालेली आहे। पुढचा जो काळ आहे त्याबाबतीत जे राजकारण आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडणुका आहे, याबाबतीत आम्ही एकत्र पद्धतीनं निर्णय करतो आहोत। नाही आहे ना, म्हणजे आम्ही ते सुद्धा आम्ही विनंती केलेलीच आहे ती सुद्धा। आता फक्त विधानसभेचं सुद्धा आज ते खाली आहे। हे दोन्ही गोष्टी आहेत। दोन्हीच्या बाबतीत आम्ही स्वतः आता सभापतींना सुद्धा भेटतो आहोत, राम शिंदे यांना सुद्धा, आणि त्याचबरोबर अध्यक्षांनाही भेटणार आहोत। आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा वेळ मागतो आहोत। या काही नाही, आता सध्या सरळ चर्चा झाली की दोन खाली आहे, आपल्याला ते मिळाले पाहिजे दोघांनाही, याबाबतीत चर्चा झालेली आहे आमची। आणखी आमचे विधिमंडळ काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारजी आपल्याबरोबर बोलतील। नाही, या संदर्भात आज एकदम सविस्तर चर्चा झाली आणि अनेक विषयावर चर्चा झाली। भविष्यातील होणाऱ्या निवडणुका त्या कशा पद्धतीनं लढाव्यात त्या संदर्भात चर्चा झाली आणि एकूण राजकीय चर्चेमध्ये ओघाओघानं या विधान परिषदेच्या रिक्त जागेच्या संदर्भातही चर्चा झाली। आणि आज पवारसाहेब दिल्लीमध्ये आहेत, उद्याची निवडणूक आहे उपराष्ट्रपती पदाची। ते मुंबईत आल्यानंतर आम्ही त्यांना सुद्धा भेटणार आहोत, आम्ही वेळ मागितला होता। आणि यानंतर मुख्यमंत्र्यांशी सुद्धा आम्ही चर्चा करणार आहोत। संख्याबळानुसार आमच्याकडे आहेच ते विधान परिषदेमध्ये, त्यात काही दोमत नाही, म्हणून या विषयाला घेऊनच आजची ही चर्चा होती। नाही, त्या चर्चेमध्ये खरं तर संपूर्ण दोन्ही खाली आणि वर दोनही पदांची एकत्रित आपण भरलेच पाहिजे दोनही पद, त्याची चर्चा नक्की पॉझिटिव्हच झाली आमची। ते आता आमच्याकडे तो निर्णय नसतो, दिल्लीवरून आमच्या हायकमांडकडून जो निर्णय येतो त्यावर ते अंतिम निर्णय होतो। नाही, याही संदर्भात चर्चा झालेली आहे। आम्ही उद्धवजींशी झालेली चर्चा, उद्धव साहेबांबरोबर आम्ही दिल्लीच्या आमच्या हायकमांडशी चर्चा करणार आहोत आणि हायकमांडच्या चर्चेनंतर यावर आम्हाला अधिक भाष्य करता येईल। आज आम्ही त्यावर फार काही बोलू इच्छित नाही। असं आहे की आम्ही त्यावर त्यांची काय चर्चा झाली हा आमचा संबंध नाही, आमची काय चर्चा होती आहे यावर आमचा संबंध आहे। त्यामुळे आम्ही आघाडीत आहोत, आम्ही दोघांनी किंवा तिघांनी मिळून आमच्या आघाडीतील तिघांनी एकत्रित निवडणुकीच्या संदर्भात कसं पुढे जायचं यावर चर्चा। मी त्या संदर्भातच बोललो, परत पुन्हा रिपीट करतो आहे की जी चर्चा झाली त्या संदर्भात दिल्लीशी आम्ही बोलू, दिल्ली आमचे हायकमांड आहेत, हायकमांडच्या चर्चेनंतर तुम्हाला आम्ही सगळी सविस्तर माहिती देऊ।